एक स्त्री होती, तिनं लोटून दिलं. गाई, बाळा, ती तुझी सावत्र आई, आता नको जाऊ तिकडे. ती जागा आपल्याला देवानं दिली नाही. आई, देव कुठे असतो ग? मला देवाला भेटायचं. आई म्हटली, बाळा वेडा आहे का तो? देव कुठं भेटत असतो का? देव अशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. देव काय बाजारचा भाजीपाला थोडा आहे की काही बस पैसे दिले खरेदी केलं? नाही आई, मला देवाला भेटायचंय. अरे खूप वनात रानात जावं लागतं, मग देव भेटतो. आई सहज म्हणली, असं नाहीये की वनातच जावं लागतं, पण आई म्हटली. ध्रुवानं तेवढंच लक्षात ठेवलं. रात्री अर्ध्या झोपीतनं उठला. आई गाढ झोपलेली होती. आईच्या चरणाची माती मस्तकाला लावली. आईचा चेहरा डोळे भरून पाहिला. आईला हात जोडले, देवाकडे तिरपी नजर करून सांगितलं, देवा, मी तुला भेटायला येतो कुठे माहिती नाही, पण माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते, वेडी बावरी होईल माझ्यासाठी. मी येईपर्यंत सांभाळ तिला. आणि निघाला देव भेटीला. माय बापानो, आता भक्ती कशी करायची ते इथून पुढे शिकायचं. भक्ती पथावर जेव्हा आपण चालायला लागतो तेव्हा सर्वात महत्वाचं आहे, ज्या ईश्वराला भेटायचं आपल्याला, त्या ईश्वराप्रती अपार श्रद्धा, अपार प्रेम असावं लागतं. अपार. त्याचा जेव्हा ध्यास लागतो आपल्याला, तेव्हा त्याची विस्मृती क्षणभर देखील होऊ नये. आपल्या पुढे अनेक प्रलोभने येतील, धनाचे येतील, मानाचे येतील, सन्मानाचे येतील, पदाचे येतील, प्रतिष्ठेचे येतील. सर्व. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, देवाला जर भेटायचं असेल ना, तर देवाची कृपा झाल्याशिवाय देवाला भेटता येत नाही. कारण जगात अशी कोणती साधना नाहीये की ज्या साधनेनं देवाला भेटल्या जाईल. देवाच्याच मनात आलं तर दोनदा रामकृष्ण हरी जरी म्हटलं तर देव लगेच भेटायला येईल. त्याच्या मनात आल्यावर. नाही तर जन्मभरही घेतलं तरी येणार नाही. ही देवाची कृपा लागते. आणि कृपा त्याच्यावरच होते जो इतरापेक्षा थोडासा वेगळा आहे. देवाला वाटतं याचं मन खरंच निर्मळ आहे, याचं मन खरंच शुद्ध आहे, याचं मन खरंच पवित्र आहे, आणि हा खरोखर हृदयातून माझी भक्ती करतो, दिखावटपणा करत नाही, सोंग करत नाहीये, ढोंग करत नाहीये. मग देव त्याच्याकडे लक्ष देतो. कधी कधी पाहतो त्याच्याकडे, हा कथेत येतो का, हा कसा बसतो कथेत, हा मांडी घालतो का नाही, देव लक्ष देतो. हा कथेतून उठून तर जात नाही ना. देवाचं लक्ष राहतं प्रत्येकाकडे. ध्रुव चालत चालत निघाले. रस्त्याने अनेक प्रचंड त्रास सहन करत आई जागी झाली आणि लक्षात आलं आपला ध्रुव घरात नाहीये. याचा अर्थ वनात गेलेला असावा. कसं शोधावं म्हणून राजेसाहेबांकडे आली. पतिदेव, मी तुमच्याकडे पत्नी म्हणून नाही, एक प्रजा म्हणून आले. माझ्या मुलावर तुम्ही काय जादूटोणा केला, लवकर मला सापडून द्या. पित्याचं अंतःकरण गहिवरून आलं. मी एवढ्या चांगल्या लेकराला दूर केलं. बापाने आपल्या दूर केलेल्या पत्नीचा स्वीकार केला. रथामध्ये बसवलं. दोघं पती पत्नी राजा राणी आपल्या लेकराला शोधायला निघले. परंतु ध्रुव खूप दूर निघून गेला होता. भगवान परमात्मा याच्याकडे पाहतात आणि पाहत पाहत रडतात. देव, अरे किती नाजूक पोरग आहे, पायात काटा टोचतोय, पायामध्ये काही नाही, डोक्यावर काही नाहीये, असाच निघलाय. आपल्याला कुठं जायचं म्हटलं ना तर आपल्याकडे भली मोठी व्यवस्था असते, बरोबर की नाही? अगोदर पुढे फोन असतात, आम्ही येतोय, व्यवस्था करा जेवणाची, आम्ही येतोय, व्यवस्था करा राहण्याची, रूमचा काय किराया असेल ते आम्ही देऊन टाकू. जाताना आमच्याकडे 2-2, 4-4 बॅगी असतात.
दुधाच्या दसम्या वेगळ्या, धपाटी वेगळी, शंकरपाळे वेगळे, लाडू वेगळे, चिवडा वेगळा, हे सगळं असतं. बिस्किटची पुढे वेगळी, अजून काय काय ते सगळं वेगळं. कपडे वेगळे, आज कोणता ड्रेस, दुपारचा कोणता, रात्रीचा कोणता, सकाळचा कोणता, पांघरायला काय, आथरायला काय, किती व्यवस्थेत जातो आम्ही. आणि व्यवस्था असल्यामुळे आमच्या जीवनात अवस्था आम्हाला कधीच प्राप्त होत नाही. व्यवस्थेतला देव नाहीये, देव अवस्थेचा आहे. अवस्थेमध्ये व्यवस्था नाहीये. मग तो कुठेही असो, त्याला वृक्ष सोयरे वाटायला लागतात. वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी. पक्ष्यांचा किलबिलाटही त्यांना भजन वाटायला लागतो. हे विश्वची माझे घर अशी व्यापक दृष्टी त्याची होते. मग तो कुठेही रस्त्यावर पडला तरी त्याला विश्राम वाटायला लागतो. त्याला एसी लागत नाही, त्याला फॅन लागत नाही, त्याला काही लागत नाही. मच्छर जरी चावायला लागले तर तो म्हणतो हळूच प्या, भूक लागली असेल तर मला, माझ्याकडे भरपूर स्टॉक आहे रक्ताचा, प्या. त्याची वृत्ती अवस्था बदलून जाते ना, हिंसक अवस्था संपून जाते. ध्रुवाची ही अवस्था भगवंतानं पाहिली आणि भगवान म्हणतात माझी प्राप्ती संताशिवाय नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. तेने साधती साधन. तुटती भवाची बंधनं, संसाराची बंधनं तुटतात. मग संताची चरण याला अजून मिळालीच नाही. हा सरळ माझ्याकडे येतो. सरळ जर येत असेल तर मी कळणार नाहीये. देवाकडे जर आपण सरळ गेलो ना संत सोडून, तर देव भेटत नाही आपल्याला. भेटला तरी कळत नाहीये. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांना देव भेटला पण कळाला नाहीये. म्हणून देवानं नामदेव महाराजांना विसोबा नावाच्या एका संताकडे पाठवलं. गुरु आश्रय घ्या आणि मग माझ्याकडे या. मी नंतर जो कळेल तो वेगळा असेल, आज जो कळेल तो वेगळा असेल. प्रारंभी जो कळतो तो फक्त आपला असतो आणि गुरुकृपेनं जो कळतो ना तो देव व्यापक असतो. हा बदल आहे. हे माझं मत नाही, गोपी गीताचं मत आहे. गोपी गीताचं मत आहे. भगवान श्रीकृष्ण गोपिकाच्या मध्ये जे अदृश्य झाले त्याचं कारणच मुख्य हे होतं की गोपिकांना कृष्ण फक्त आपला वाटायचा. देव तुम्हाला आपला वाटतो का? सगळ्याचा वाटतो. आपलाच जर वाटत असेल तर संकुचित वृत्ती झाली. एकातच वाटत असेल तर संकुचित वृत्ती झाली. एक नाहीये, त्याचे स्वरूप अनेक आहेत. तो जरी एक आहे पण तो व्यापक आहे. हरी सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई विधी नाना. हरी अनंत, हरी कथा अनंता. भगवान परमात्मा व्यापक आहे. भक्त प्रल्हादानं शिकवले आपल्याला. बापानं विचारलं कुठे आहे? प्रल्हाद म्हणले कुठं नाही. बाबा तुम्ही विचारतात देव कुठं आहे, पण तो कुठं नाही, तो तर सगळ्या ठिकाणी आहे. तुमची दृष्टी पहा. तुम्ही ईश्वर एका मंदिरात पाहताय का? मंदिराच्या भिंतीत ईश्वर नाहीये का? शिखरामध्ये ईश्वर नाहीये? या पडद्यामध्ये ईश्वर नाहीये? एखाद्या वाईट व्यक्तीमध्ये ईश्वर नाहीये? की चांगल्यातच ईश्वर आहे, वाईटात नाहीये? त्याचं अस्तित्व कणाकणामध्ये आहे. कारण त्याचं स्वरूप आहे सच्चिदानंद. सच्चिदानंद हे स्वरूप आहे, व्यापक आहे. चिद कही सकल घट माही. प्रत्येक घटाघटामध्ये तो व्यापक आहे. ओ प्रेम प्रभु का बरस रहा है, पीले अमृत प्यासे है. जय जय. सातों तीरथ तेरे अंदर, बाहर किसे तलाशे. सातों तीरथ तेरे अंदर, बाहर किसे तलाशे. कन कन में हरि, कन कन में हरि, मुस्कानों में असुवन में हरि. कन कन में हरि, कन कन में हरि, मुस्कानों में असुवन में हरि. मन की आंखें तूने खोली,
आएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। प्रेम प्रभु का बरस रहा है, पीले अमृत प्यासे हैं, सातों तीरथ तेरे अंदर बाहर किसे तरासे, सातों तीरथ तेरे अंदर बाहर किसे तरासे। कन कन में हरि, कन कन में हरि, मुस्कानों में अखुवन में हरि, मन की आंखें तूने खोली तो ही दर्शन पाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है, जो बोएगा वो काटेगा, जग कर्मों की खेती है, जो बोएगा वो काटेगा, जग कर्मों की खेती है। नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है, जो बोएगा वो काटेगा, जग कर्मों की खेती है, जो बोएगा वो काटेगा, जग कर्मों की खेती है। यदि कर्म तेरे पावन है सभी, डूबेगी नहीं तेरी नाव कभी, यदि कर्म तेरे पावन है सभी, डूबेगी नहीं तेरी नाव कभी, तेरी बाहें पकड़ने को वो भेष बदल कर आएगा, तेरी बाहें पकड़ने को वो भेष बदल कर आएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में पता नहीं किस रूप में नारायण मिल ध्रुवानी वनगमन केलं. भगवान परमात्म्याने नारदजीला पाठवलं. नारदजी जा. नारदजी ध्रुवाला भेटण्याकरता आले. आणि नारदजीची भेट झाली. नारदजीनं खूप समजावलं ध्रुवाला घरी जायला. ध्रुवाने सांगितलं आता परत नाही जाणार, आता निघलो या रस्त्याने. अरे म्हटले तो गुरु केला का? म्हटले गुरु काय असतो हे मला माहितीच नाही अजून. तुम्हीच माझे गुरु व्हा. आणि नारदजीनं तुळशीची माळा गळ्यामध्ये दिली आणि मंत्र दिला.
द्वादश अक्षरी मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र ध्रुवजीला गुरुदेवाकडून प्राप्त झाला. वृंदावनामध्ये याची साधना करा, देव लवकर भेटेल. गुरुजींना आशीर्वाद दिला, गुरुदेवाचं दर्शन घेतलं आणि ध्रुव उत्तर दिशेला वृंदावनाकडे निघाले. वृंदावनामध्ये पोहोचल्याच्या नंतर गुरुदेवाच्या चरणकमलाचं चिंतन करत गुरुनं दिलेल्या मंत्राचा जाप सुरू केला. गुरुमंत्राचा जाप किती दिवस? फक्त 5 महिने साधना केली ध्रुवानं, फक्त 5 महिने. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. झाडांची फळं खायचा, पाणी प्यायचा, जप करायचा. देव भेटला नाही म्हणून फळं कमी केली खाणं. पाला खायचा, पालाही कमी केला, सुकलेला पाला खायचा. नंतर साल खाल्लं, नंतर नुसतं पाणी, नंतर हवा आणि शेवटी तर सगळंच बंद केलं. पूर्णत्वाने समर्पित भावनेनं ईश्वराचं चिंतन करायला लागले ध्रुव महाराज. भगवान परमात्मा वैकुंठ सोडून, आपला दिव्य धाम सोडून साक्षात ध्रुवजीच्या समोर येऊन साक्षात प्रगट होतात, साक्षात प्रगट होतात. ध्रुवा डोळे उघड. ध्रुवानं डोळे उघडले, साक्षात प्रभूला समोर पाहिलं. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादेन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. श्री कृष्णाला नमस्कार केला. भगवान कृष्ण म्हणतात, ध्रुवा, आज 5 महिन्याची दिव्य साधना करून तू मला प्राप्त करून घेतलं. ज्या योग्याला, जप्या तप्या संन्याशाला मी प्राप्त होत नाही लवकर, आज तू मला प्राप्त केलं. बोल, काय पाहिजे तुला? काय हवंय तुला? काय देऊ तुला? ध्रुवाचे डोळे अश्रूनं भरून आले. प्रभू, तुम्ही तर जे मागाल ते द्याल, परंतु हे शरीर एक प्रेतवत आहे आणि व्यक्ती या प्रेतवत शरीराच्या द्वारे भोग भोगून सुख मानतो. हे ध्रुवजीचे वाक्य आहेत भागवतामध्ये. ध्रुवजी म्हणतात, या प्रेतवत शरीराच्या माध्यमातून जे भोग भोगतो, अरे हे भोग तर नरकामध्ये गेल्याच्या नंतरही मिळतील, नरकातही मिळू शकतात. देवा, हे शारीरिक भोग मला नाही पाहिजे. या मरण्याच्या बंधनातून सोडण्यासाठी, या मायेच्या बाहेर पडण्यासाठी मला तुमच्याकडे छोटीशी मागणी करायची आहे. भगवान, अरे माग ना. हे नाथ, ध्रुवजी मागतायत. आपल्या चरणकमलाचं सतत चिंतन होत राहो, ध्यान होत राहो. आपल्या भक्तांचे पवित्र चरित्र माझ्या कानामार्फत श्रवण करत राहो. मी आपल्या निजानंद स्वरूपामध्ये मी स्थित राहो. बस एवढीच माझी एक विनंती आहे. ध्रुवजी महाराज भगवंतांना चरणाचं ध्यान आणि भक्तांचे चरित्र या 2च गोष्टी मागतात श्रीमद भागवतामध्ये. 2च गोष्टी. भगवान मोठे आनंदी होतात. ध्रुवा, प्रारंभिक तू सांसारिक भावना घेऊन आला, तीही तुझी पूर्ण होईल आणि हीही पूर्ण होईल. आता घरी जा. काही आयुष्य आहे तेवढं जगावं लागेल.
ध्रुवाला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, आशीर्वाद दिला. प्रभूचं साक्षात दर्शन करून ध्रुवजी महाराज घरी आले. आणि घरी आल्याच्या नंतर राजानं स्वागत केलं, राज्य मिळालं, आई जवळ आली, सगळं काही अनुकूल. सावत्र आईनं आपल्या मुलाला चिमटे घेतले उत्तमला. अरे तो तुझा सावत्र भाऊ देवाला भेटून आला, तू घरीच बसला. हा एक दिवशी गेला, तिकडेच भांडणं केले, यक्षाच्या हातानं मेला. ध्रुव महाराजाने 36,000 वर्ष राज्य केलं या भूमंडलाचं, 36,000 वर्ष. आणि 36,000 वर्ष राहून सतत भगवंताच्या चरणकमलाचं स्मरण केलं, प्रभूच्या चरित्राचं श्रवण केलं, भक्तांच्या चरित्राचं श्रवण केलं. आणि शेवटी भगवंतानं ध्रुवपद, आढळपद ध्रुवाला दिलं. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, ध्रुवपद प्राप्त झालं. ध्रुवपद म्हणजे भगवंतानं आपल्या गोदीमध्ये घेतलं. अखंड आपल्या लेकराला भगवंताची गोदी प्राप्त होणं साधारण गोष्ट नाहीये. या ध्रुवजीच्या वंशामध्ये अंग राजा झाले. अंगाच्या नंतर वेन राजा झाले. हा वेन मोठा दुष्ट निघाला. याच्या साधू संतानं मारलं तर तो मृत पडला. त्याचं शरीराचं दोहन करून भगवान पृथू प्रगट झाले. प्रचेता प्राचीन बरीही आणि पुरंजन आख्यानाचाही विषय इथे पाहायला मिळतो. या सर्व चरित्राला प्रणाम करूया. पुढे पंचम स्कंदामध्ये प्रियव्रत राजाचं चरित्र येतं, ज्याच्यामध्ये नाभी, नभाग, वृषभदेव भगवान आणि विशेष भरतजीचं चरित्र पाहायला मिळतं. भरतजीनं गंडकी नदीच्या काठावर आपली साधना केलेली आहे. ज्या भरतजीच्या नावाने या देशाला भारत हे नाव प्राप्त झालं, त्या भरतजीच्याही चरित्राला आपण प्रणाम करूया. वेळ नाही आपल्याला. पुढे भरत रहुगण राजाची भेट घेतात. रहुगण राजाला जडभरतानं दिव्य ज्ञानाचा उपदेश केला. आणि ज्ञानाचा उपदेश करत असताना